हे मन, हे शरीर संसारामध्ये असं अखंड फिरतं आहे. आपल्याला काय वाटतं इतकं सोपं आहे की साधी एक मोबाईलची रील बघितली तरी मनामध्ये तशा प्रकारचे थॉट यायला लागतात. तो मोबाईल पासून कोणाची सुटका झाली आपल्याला नाही माहिती, काहीतरी आपल्याला रील मात्र बघता येते. आय एम डॅम शुअर या वर्षी तुम्ही वेगळ्या प्रकारची चकली नक्की ट्राय केली आहे मोबाईल मधून बघून. अरे एवढे सगळे सिग्नल आपल्याला बाहेरून मिळत आहेत आणि मी बोलूही नाही, लहान मुलं ऐकत असतील तर बोलूही नाही असा विषय. छोटासा एखादी पॉनची क्लिप येते, घाणेरड्या अभिनेत्रीने घातलेला घाणेरडा ड्रेस समोर आला, अशा प्रकारचे भाव उत्पन्न व्हायला लागतात. तो साधा खेळ आहे का हा? एक छोटासा शब्द, एक छोटस चित्र आपल्या मनामध्ये अशा प्रकारे इम्पॅक्ट करतो. आपण फक्त एक 6 ते 7 तास झोप, बाकी इतर वेळेस ही नजर वकावा संसारामध्ये हिंडत असते. डोळे आहेत, कान आहे, नाक आहे, सतत ज्ञानेंद्रियांनी आपण ग्रहण करतो. हे सगळं ग्रहण करणारा याचा भोगता जो आतमध्ये बसलाय, हे जे मन आहे, मन म्हणतं आज तुला हे खायचंय, आपण पळत सुटतो, शरीर पळत सुटतं. आज मी मस्त 7च्या आत जेवून घेतलं, 9 वाजता वाटलं खायचं नाही ना, काय आईस्क्रीम काय आहे, सॉलिड पण आहे लिक्विड पण आहे, एक स्कूप खाल्ला म्हणून काय फरक पडतो. म्हणून मन म्हणतं की शरीर पळायला लागतं, बाहेर चप्पल काढा, घाला, निघा. हे नाही झालं तर झोमॅटो वरती ऑर्डर करा. तर शरीर आपलं जसं मन म्हणेल तसं फिरायला लागतं, ते प्रदूषित होत जातं. आणि त्या प्रदूषणाला जर स्वच्छ करायचं असेल, अंतःकरणाला चित्ताला शुद्ध करणारा एकच झाडू या जगामध्ये, तो म्हणजे संतांचे शब्द, संतांचे अभंग, संतांच्या ओव्या. ह्याच्या पलीकडे